नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्धादेश संधी स्वरसंधीचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वृद्धादेश व्याख्या अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल ऐ येतो। अ किंवा आ स्वरापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोघांबद्दल औ हा स्वर येतो। या संधीला वृद्धादेश संधी असे म्हणतात। थोडक्यात बघा, जेव्हा अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा अ येतं तेव्हा आपण ऐ घेतो, आणि अ किंवा आ स्वरापुढे जेव्हा ओ किंवा अव हा स्वर येतो तेव्हा आपण औ घेतो। बघा, थोडक्यात अ या स्वरापुढे जेव्हा ए हा स्वर येणार तेव्हा आपण ऐ घेतो। अ या स्वरापुढे ऐ येतो तेव्हा ऐ घेतो। आ या स्वरापुढे ए हा स्वर आल्यास आपण ऐ घेतो। आ या स्वरापुढे ऐ आल्यास ऐ घेतो। अ या स्वरापुढे ओ आल्यास औ। अ या स्वरापुढे औ आल्यास औ। आ या स्वरापुढे ओ आल्यास औ। आ या स्वरापुढे औ आल्यास औ हा स्वर घेतो। उदाहरण बघा, प्रत्येक नियमाचे मी सोडून दाखवते। पहिला आहे 1 + 1 एकैक। बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे क, त्यातला अ हा जो बाहेर काढला त्यामुळे इथे क चा पाय मोडला गेला। दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ए, अ + ए ऐ, तो आपण इथे घेतला। राहिला क, तो इथे घेतला। जेव्हा क ऐला जोडला जातो तेव्हा क वरती 2 मात्रे येतात आणि कै तयार होतो। पुढे राहिला ए आणि पाठीचा क, तो आपण इथे लिहिला आणि एकैक हा शब्द तयार झाला। दुसरा नियमाचे दुसरे उदाहरण बघा, जेव्हा अ + ऐ तेव्हा आपण काय घेतो? ऐ। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ + दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ऐ। मग जेव्हा अ + ऐ येतं तेव्हा आपण ऐ घेतो, तो आपण इथे घेतला। इथे घेतला। मत शब्दातील अ बाजूला काढला त्यामुळे त चा पाय मोडला गेला, तो इथे लिहिला आपण, प्लस पुढे राहिलं कै। बघा, जेव्हा त ऐला जोडला गेला तेव्हा त वरती 2 मात्रे आले। पुढे राहिला म, तो इथे लिहिला आणि पाठी राहिला क्या, ते इथे लिहिलं और शब्द तयार झाला मतैक्य। बघा, आ + ए ऐ, आ + ए आल्यास आपण ऐ घेतो। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे दा, त्यामुळे आ बाहेर काढला आणि इथे सद, द चा पाय मोडला गेला। दुसऱ्या शब्दातील
पहिला वर्ण आहे ए, या दोघांबद्दल आपण ऐ तो इथे घेतला प्लस राहिलेला व पुढे घेतला. जेव्हा द ऐला जोडला गेला तेव्हा द वरती 2 मात्रे आले. राहिलेले जे अक्षर आहेत ते आपण घेऊया. स राहिला तो पुढे घेतला, पाठी काय राहिला व तो इथे लिहिला आणि सदैव हा शब्द तयार झाला. बघा आ प्लस ऐ आलास आपण काय घेतो ऐ. प्रजा शब्दातील शेवटचा वर्ण आहे आ प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ऐ. आ प्लस ऐ ऐ तो आपण इथे घेतला. प्रजामधला आ निघून गेला त्यामुळे जचा पाय मोडला गेला तो इथे लिहिला. पुढे राहिलंय क्य ते इथे लिहिलं. आता जेव्हा ज ऐला जोडला गेला तेव्हा ज वरती 2 मात्रे आले. राहिलेले अक्षर लिहूया. पुढे राहिला प्र तो इथे लिहिला, पाठी राहिलं क्य आणि शब्द बनला प्रजैक्य. पुढचं उदाहरण बघा. जल प्लस ओक जलक. जेव्हा अ प्लस ओ तेव्हा आपण औ घेतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ल त्यामुळे इथे अ आलं. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ओ तो इथे लिहिला. या दोघांबद्दल औ तो आपण इथे लिहिला. पहिल्या शब्दातील अ बाजूला काढला त्यामुळे लचा पाय मोडला गेला. तर राहिलं ल घ ते आपण पुढे लिहिलं. जेव्हा ल हा औला जोडला जातो तेव्हा ल वरती काना आणि 2 मात्रे येतात. तर राहिलेली अक्षरे लिहूया. पुढे राहिला ज, पाठी राहिला घ आणि जलग हा शब्द तयार झाला. पुढचं उदाहरण बघा. अ प्लस औ. जेव्हा अ प्लस औ येतो तेव्हा आपण काय घेतो औ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे न त्यामुळे इथे अ आला. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे औ तो इथे लिहिला. अ प्लस औ औ. पहिल्या शब्दातील अ बाहेर काढल्यामुळे नचा पाय मोडला गेला. प्लस या दोघांबद्दल औ आपण इथे घेतले. प्लस राहिलेला शदी पुढे लिहिला. जेव्हा न औला जोडला गेला तेव्हा 9 काना आणि 2 मात्रे नला लागले. पुढे राहिलेली अक्षरे व तो इथे लिहिला आणि पाठी शदी वनौषधी हा शब्द तयार झाला. पुढचं उदाहरण बघा. बघा आ मध्ये जेव्हा औ हा स्वर आ मध्ये जेव्हा ओ हा स्वर मिसळला जातो तेव्हा आपण काय घेतो औ. गंगा शब्दातील शेवटचा वर्ण आहे गा त्यामुळे इथे आ लिहिला.
दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ओ, तो इथे लिहिला आणि या दोघांबद्दल येणारा औ तो इथे लिहिला. गंगा शब्दातील आ बाजूला काढल्यामुळे गचा पाय मोडला गेला. पुढे राहिलेला घ आपण इथे लिहिला. जेव्हा ग औला जोडला गेला तेव्हा गौ तयार झाला. म्हणजेच गला काना आणि 2 मात्रे लागले. पुढे आणि पाठी राहिलेली अक्षरे आपण लिहूया. पुढे राहिला गवर डॉट आणि पाठी राहिला घ तो इथे लिहिला आणि गंगोक हा शब्द तयार झाला. क्षमा प्लस औचित्य क्षमौचित्य. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे मा, त्यामुळे आ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे औ, तो इथे लिहिला. आ प्लस औ. हे उदाहरण तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून मला पाठवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.